मित्रांनो नमस्कार. आज आपण ललित महाल, ज्याला आता ललिता महाल पॅलेस हॉटेल असे नाव देण्यात आलेले आहे, जे म्हैसूर पॅलेसनंतर कर्नाटकातील सर्वात सुंदर आणि मोठा असा राजवाडा म्हणून ओळखले जाते. आता एक लक्झरी हॉटेल म्हणून देखील हे प्रसिद्ध झालेले आहे. याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो, अमिताभ बच्चनचा मर्द पिक्चर दिवाना, बरसातमध्ये हे ट्विंकल खन्नाचे घर देखील दाखवण्यात आलेले आहेत. यामध्ये एंट्री फी आहे 100 रुपये. त्याबरोबर तुम्हाला चहा, बिस्किट, कॉफी मिळते. मित्रांनो, हा राजवाडा 1921मध्ये महाराजा कृष्णराजा वडेयार फोर्थ यांनी भारताच्या गव्हर्नर जनरलच्या विशेष मुक्कामासाठी बांधला होता. चामुंडी टेकड्याखालील विस्तीर्ण अशा लँडस्केप बागांच्या मध्यभागी असलेल्या या राजवाड्याची योजना मुंबई येथील वास्तुविशारद एडविन वॉलेस्टन फ्रिचले यांनी केली. हा राजवाडा लंडन येथील सेंट पॉल कॅथेड्रलच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला आहे आणि म्हैसूरमधील आकर्षण वस्तूपैकी एक म्हणून गणला जातो. 1974मध्ये हे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले. ते 2018पर्यंत भारत सरकारच्या अंतर्गत असलेल्या भारतीय पर्यटन विकास महामंडळ अशोक समूहाचा एक भाग म्हणून हे चालवले जात होते. पॅलेसमध्ये व्हायसरॉय रूम, एक बँक्वेट हॉल, डान्सिंग फ्लोअर, एक इटालियन संगमरवरी जिना हा वक्र आहे आणि उत्कृष्टपणे डिझाईन केलेला आहे. लहान अलंकाराने सुशोभित असं केलेलं आहे, जे ब्रिटनमधील विविध राजवाड्यातील प्रतिकृती असल्याचे म्हटले जाते. या ठिकाणी वडेयार राजाची संपूर्ण लांबीची चित्रे पाहायला मिळतील. इटालियन संगमरवरी मजले आहेत. बेल्जियन क्रिस्टल झुंबर आहेत. कापलेले काचेचे दिवे आहेत. जड सुशोभित फर्निचर आहे. मोझॅक टाईल्स आहेत आणि काही उत्कृष्ट असं पार्शियन कार्पेट्स देखील या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळं येथील वातावरण हे शाही असल्याचे दिसून येते. या पॅलेसचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर झाल्यामुळे आधुनिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी आतील भागामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. परंतु पूर्वीचे पॅलेसचे बहुतेक भाग जसे की नृत्य, बँक्वेट हॉल त्यांच्या मूळ जागी ठेवण्यात आलेले आहेत, परंतु ते डायनिंग हॉल आणि कॉन्फरन्स हॉल म्हणून स्वीकारले गेलेले आहेत. सभा आणि अधिवेशने आयोजित करण्यासाठी यामध्ये पॉलिश केलेले लाकडी फरशी आणि छतावर 3 डाग काचेचे घुमट आहेत. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो, गरम गरम चहा बिस्किट खायला विसरू नका. आपल्याला मित्रांनो आम्ही दिलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. बी. मुनी वेंकटप्पा यांनी याचे बांधकाम केले. याचे बांधकाम 1921मध्ये सुरू झाले आणि 1930मध्ये पूर्ण झाले. हा राजवाडा लंडन येथील सेंट पॉल कॅथेड्रल विशेषतः मध्य घुमटाचे रूपांतर मानले जाते. मित्रांनो, तामिळ, तेलुगू, कन्नड यासारख्या विविध भाषेतील भारतीय चित्रपटात, त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील आणि असंख्य कार्यक्रमामध्ये येथील चित्रण प्रदर्शित केलेले आहे. त्यामुळे या महालाची लोकप्रियता आणि सांस्कृतिक महत्त्व देखील दिवसेंदिवस वाढत आहे आणि या ठिकाणी असंख्य पर्यटक हा महाल पाहण्यासाठी येत आहेत. निसर्गरम्य स्थान असलेला हा राजवाडा रणनीतिकदृष्ट्या एक छोट्या टेकडीवर स्थित आहे. चामुंडी टेकडी, म्हैसूर सिटीस्केप आणि आसपासच्या लँडस्केपची चित्तथरारक दृश्ये प्रदान करतो. राजवाड्याचे हिरवेगार बागा आणि सुस्थितीमध्ये असलेले लॉन त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यामध्ये अधिकच भर घालतात. ललिता महल पॅलेस हे म्हैसूरला फिरणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक असलेलं आकर्षण केंद्रबिंदू बनत आहे. या महालाचे असणारे ऐतिहासिक महत्त्व आणि स्थापत्य सौंदर्यामुळे, त्याचप्रमाणे चित्रपट सृष्टीने दाखवलेले याचे महत्त्व आणि आतील आकर्षण यामुळे पर्यटकांसाठी एक आवडते ठिकाण, आवडते डेस्टिनेशन बनलेले आहे.
मित्रांनो, थोडक्यात सांगायचे म्हटलं तर ललिता महाल पॅलेस म्हैसूर राज्यावर शतकानुशतके राज्य करणाऱ्या वडियार राजघराण्याची ऐश्वर्य आणि राजेशाही जीवनशैली प्रतिबिंबित करते. KGF का अंदर आने के टाइम में इलेक्ट्रिकल का पंचन रहेगा, उसको क्रॉस करके आना है ना, वो टाइम में वो पूरा उसका ये रहेगा, खुदाई करके इलेक्ट्रिकल का पंचन रहता ना, वो यही है। इस तरफ से पूरा वो जंगल ऐसा शूटिंग किया, पूरा वो इलेक्ट्रिकल का है ना, वो ये पूरा। चलिए, तो फर्स्ट एक KGF 2 में फिल्म निकाला था यहाँ पे, ये आउटसाइड में हेलीपैड बना के वहाँ पे रुका था, वहाँ पे रुका के फिर वहाँ से शूटिंग किया था। वो पपड़ सुखाने के लिए हीरोइन और उसका एक दादी माँ उधर बैठ के वो स्टेप के ऊपर बैठा था। वहाँ पे मेरे को रानी ऐसा देखता करके बोल के यहाँ पे आके काम करा रहा, धूप में बिठाया है करके बोला। फिर उसको बोलता है दादी माँ पपड़ को संभालो। फिर वो रानी को बोलता है तुमको बोला है ना रानी ऐसा देख लेंगे करके, अभी आप क्या बोल रहे हो, मेरे को धूप में सुखा रहा है करके, अभी देखो अभी आएगा हवा आएगा करके हेलीकॉप्टर को बुलाएगा। वो हेलीकॉप्टर यही जगह में शूटिंग चलती है।